तुझा आंबेडकरांनी प्रारंभे दपार ताप तुंतुण्याचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण राम प्रभूचे गातो गुणगान जी 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 राम प्रभूचे गातो गुणगान जी 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 आदि नमन साधू संताला आदि नमन साधू संताला ज्ञानेश्वराला एकनाथाला रामदासाला तुकाराम गाडगे बाबांच्या गुरु चरणाला जिरे जी जी गुरु चरणाला जिरे जी जी नमन माझे नाम नंदाला नमन माझे नाम नंदाला गुरु माऊलीला राही आजीला रखमाईला पांडुरंगाला सोलापूर जिल्हा करमाळा तालुक्याला मुक्कामी उमरेड गावाला पूर्ण चढून शाहिरी साजाला राम प्रभूच्या जातो पवाड्याला गातो पवाड्याला जिरे जी जी गातो पवाड्या संत चला रघुनाथ स्वानंद सुखे ढुंगत पाठी थापटी तकपीची राम राम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दासतुका काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा श्री संतांचे माता चरणावरील साष्टांग हे करी दंडवत सकल गुणीजन श्रोते सज्जन मायबाप ग्रंथ करते पैठणीवाची शांती ब्रह्मन आत्राय नाथ शिष्य गौबा काका आणि आज असणारा ज्यांचा रामकथा शक्ती सोहळ्याच असणारा आयोजन नियोजन संयोजन आणि आज नाथबाबांची षष्ठी आहे महाराज म्हणून सर्वप्रथम सर्वांना नाथ षष्ठीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आज असणारी ही लोणी काशी अयोध्या गया प्रयाग प्रति पंढरपूरचं स्वरूप आलेलं आहे भव्य आणि दिव्य असणारा लक्ष्मण शक्ती मुक्त महोत्सव सोहळा आहे म्हणून सर्वांना हात जोडून कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे एक वेळेस असा गजर करा आपला गजर पंढरीला जावा पंढरीचा पांडुरंग या लोणी नगरीमध्ये यावा प्रभू रामचंद्र भगवान की जय पवनसुत हनुमान की जय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम वनवासी मंडळ फक्त तुम्ही आराम नाही बरं का फक्त वनवासी मंडळ म्हणा प्रभू रामचंद्र जय श्रीराम वा आता काहीतरी बरं वाटायला लागलं कथेचं अनुसंधान अशा प्रकारचं आहे महाराज हनुमानजी सरसावलेले आणि म्हणून आईचे बोलता हनुमंत आनंद वाटू लागलेला आहे प्रभू रामचंद्र आनंदित झाले आणि म्हणून नाहीच काय करता आलं ना फक्त थाप मारायची पाठीवरती म्हणून थाप मारून लढ म्हणायला काय जात आहे बरोबर आहे ना आपल्याला जमत नसेल तरी सुद्धा चालेल परंतु जे करतात पुढे कार्य करणारे कार्यकर्त्याच्या टांगड्या तरी ओढायचं काम अजिबात करायचं नाही म्हणून थाप मारली फक्त लढ म्हटले हनुमानजीला आनंद प्रभू रामचंद्राला आणि खऱ्या अर्थानं बरोबर आहे का नाही असं वाचक भेटले का नाही असा आनंद वाटतो पवाडाच झाला बाबा प्रभू रामचंद्र छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर शिवाजी महाराज की वाचा सवेची बोले रघुराजा सवेग उठी पावना शीघ्र करणी यावे काजा बंधू राजा उठे वाले राम राम उशीर नको लहान बाबा टाइम इज मनी वेळा किंमत आहे आणि व्यासपीठ चालक असणारे चाणक्य येत म्हणून 2 अध्याय संपले 3ऱ्या अध्यायाला 9 ला सुरुवात केली वा धन्यवाद म्हणून त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा कथेच असणारा चिंताना महाराज खऱ्या अर्थानं म्हणून सवेग हनुमंता वायुपुत्र तुम्ही लवकरात लवकर निघावं औषधी घेऊन यावं प्रभू रामचंद्र
रामचंद्र बोलतात मोहन महाराज, स्वस्तास तुझ्या चित्ता स्वस्तास जीवित अंग अंग प्रत्यंग समासा कपिनाथ निज विजयी रजी जी जी स्वस्तता लाभावी, कल्याण व्हावं अशी वचन आहे प्रभू रामचंद्राचं. तनु सर्वांगी सुदृढ, आरोग्यम धन संपदा, शरीर महत्वाचं आहे. वाचक व सूचक यांना खालील प्रमाणे बक्षीस आलेलं आहे. हनुमंत शिंदे लोहारा 100 रुपये, लहू नारकण 100 रुपये, सौदागर भागवत 100 रुपये, भानुदास भागवत 100 रुपये. स्वास्थ्य असं तुझ लागी, कल्याणास सर्वांगी, सर्वत विजयी जगी, तनु सर्वांगी सदृढ राम राम. म्हणून असणारा स्वस्थता, कल्याण, शरीर महत्वाचं आहे. हो, म्हणून रात्रभर ऐकायचंय ना, मनक्यात पक्का असला पाहिजे, गुडघ्याचा तरस नसला पाहिजे, नाहीतर कटक्याला टेकावं लागतंय, दांड्या बघावं लागतात. बरोबर आहे का नाही? हो, तनु सर्वांगी सदृढ, ही एवढं कार्य करायचंय. 12,04,040 कोस जाणं आणि 12,04,040 कोस येणं, 24,08,080 कोसाचं अंतर आहे. पियाडा उचलायचा आणि तोंडात घालायचं काम आहे काय दैवाना बा. वाचा, हनुमंत व्हायची राजवी, हनुमंत होई चिरंजीवी, तेही जीवित्व ज्ञानुनानुभवी, ज्ञान विज्ञान प्रभावी, तुझी व्हावी जगासी राम राम. प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद आहे महाराज. ओ चिरंजीव भवा. हनुमंता राम मुखामध्ये या कारणानं सदृढ बलशाली आहेत तुम्ही, आणि म्हणून विजय 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 भवा आशीर्वाद मुखातून निघू लागलेले. आता मी तुझा देव आशीर्वाद तवा पूर्वीच तुझ्या बागात, वा प्रताप कीर्ती अति प्रसिद्ध ऐका सावध सांगेना. हनुमंता, आता मी जर तुम्हाला आशीर्वाद द्यावा, अगोदरच लहानपणापासूनच तुमच्यामध्ये ते धमक आहे, हिम्मत आहे तुमच्यामध्ये. तुम्ही असणार या ठिकाण बलवान शौर्यवान, बाळपणी अकळीला भानू, तेव्हा इंद्रिय बद्र हानी तला हानू, हनुमान हे नामाभिधानू. कमावलेलं नावाचं साधारण नाही, लिप्पीचा नाही, म्हणून तनु सर्वादा सदृढ. ओ हनुमंता, काय बोलावं बघा हनुमंत नामाभिधानू, तैपासून तुझ झाले. हनुमान हे नाव तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. हो, याच कारणानं नामाभिधान कमावलेल्या नावाचं नाव कमवावं लागतं महाराज. हो हनुमंता, प्रभू रामचंद्राच्या मुखातून. बरोबर आहे का नाही? आज असणारा शक्ती सोहळा आणि एवढं भव्य, एवढं समाज नाव आहे का नाही? बरोबर आहे ना? मला तर असं वाटतं, गाई चरतात रानात, हरिण चरतात वनात, आणि लोणी सारखी शक्ती नाही हिंदुस्थानात. बाबा, एवढं सोहळा तयार करायचं मध्ये काही सोपं नाही. 100 रुपये दान आलेला आहे. त्या रवीच्या दान आलेला आहे. त्या रवीच्या धाग्याची आनंद वेगळी ख्याती लाविली तयासी ऐका सावासी सारेना. सूर्य 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 हनुमान निघाले बाबा. बक्षीस आलेलं आहे. चाललेलं आहे. अनंत कुंभार यांच्याकडून 100 रुपये दान आलेलं आहे. सगळे देव मिळाले महाराज, आणि देवतांना हनुमानजीला अडवण्याचा प्रयत्न चालू केला. ओ हनुमंतराया, बरोबर आहे का नाही? आणि म्हणून
सगळं लोकपाल ख्याती लावली. पाठीमागे कोण आहे हे पाहिलं नाही. काय विचार आहे हनुमंतराया? कोण 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 आलं बरं? वाचा बरं. कुंडीत झालं इंद्रभद्र शूर झाला चूर नाचे पास समग्र चक्क चूर पैसा वज्र वज्र पर्वतावरती पडलं तर पर्वताचा पीठ करणार असलं वज्र त्या इंद्राचं वज्र कुंठित झाला गेलं. वरुणाचे पाश असणारा तिथं तुमच्या समोर चालले नाहीये. म्हणून काय बोलावं हनुमंता? पूजन बाधी वरुण वरुण पाश दुसरा श्रमी आश्रम पाश कर्माचा कर्ममाश तुझ मिरेच्या म्हणून तुम्हाला घराला पाश मदत करत नाहीये. कर्म कर्म बंधनामध्ये जीव अडकलेले आहेत ना, तस कर्म धर्म त्यांचा झाला. सर्व करतो करतो मान्यता करतो शक्ती. बरोबर आहे का? सूर गया तो नूर गया. रातभर शक्ती ऐकली गेली ग बया वाया. काय खरं नव्हतं. बरोबर आहे का नाही? कसा असावा? सूड असावा पण गोड असावा, नाहीतर मग घटाळच. होय, याच कारणानं जेणेकरून असणार या ठिकाणी एवढं वरुण असेल इंद्र असेल कोणाची ताकद चालली नाहीये. वाचा म्हणून ब्रह्मपाश सगळ्यांना वाटतं मी हनुमंतराया तसं नाहीये. बरोबर आहे का नाही? अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार याच्यामध्ये हनुमंतराया गुंतत नाहीये. परब्रह्मीचा ब्रह्मपाश तुम्हाला काही करू शकत नाहीये. आणि म्हणून सप्त पाशाची निवृत्ती रामनाम करी मारुती. बरोबर आहे ना? ज्याच्या मुखात रामनाम आहे कुठल्याही पाश बंधनामध्ये हनुमानजी गुंतत नाहीये. ते वरुण पाशाच्या प्रीती तुझा शक्ती तुझा मी किती ठिकाण इथं असणार तिथं ताकद आहे काय म्हटले? यमाची ताकद तुमच्या समोर चालणार नाहीये. तुम्हाला गुंतवण्यासाठी कोणामध्ये एवढं सामर्थ्य नाही. हनुमानजी बोलतात यज्ञ जगा पदाभिमान लगबागा दंड घेऊन आवेगा तुझ सवेग बंधुआला. ऐका सत्यनारायणाची कथा. खरी तर माझ्या हितच आहे ना बाबा. ऐका ऐका. म्हणून मला वाटलं मी नियंत्रण आहे, सत्ता माझ्या हातात आहे. कोणाला उचलायचं म्हणलं की आता उचलू शकतो. मोडून गेलं तुझे हनुमान पायी दंडावर यमाचा यमदंड वज्र देई हनुमानजी यमदंड असणारा मोडून गेला. इथं तुम्हाला बंद करण्यासाठी कोणाची ताकद आहे? अग्निवाला चंद्र सर्व जाण तुझ्या किंकर हनुमान वीर की हनुमान वीर की ऐक रामायणाची कथा. धन्यवाद. मी म्हटलं सत्यनारायण पण ही रामायणाची कथा आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून इथं असणारा बरोबर नाही, यम नाही, कुबेर नाही, कोणाची सत्ता नाहीये. आता बरोबर आहे का नाही? ऐका, आमची बी सत्ता संपली ना. वा. झालेली सेवा प्रभू रामचंद्राच्या